नमस्कार, मी डॉक्टर शिवानी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं विविध प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. बरेचसे विद्यार्थी आता 12th अपियर असतील तर ते प्रॅक्टिकल एक्झाम किंवा बोर्ड एक्झामच्या तयारीच्या प्रक्रियेत असतील. त्यामुळे होऊ शकतं अनावधानानं हे अर्ज त्यांचे राहून जातील. तर असं होऊ नये म्हणून परत एकदा सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी महाराष्ट्राच्या या ॲडमिशन प्रोसेसबद्दल किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विशेषतः मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या 4 वेगवेगळ्या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केलं जातं. आणि यांची जी काय अर्ज प्रक्रिया असते त्या संदर्भात आपण विद्यार्थी पालकांसाठी वेळोवेळी सगळे अपडेट शेअर करतो. तर ऑलरेडी आपण या संदर्भात पूर्वी पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत. परत एकदा महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी PCM CET ते सिटी सेलकडनं कंडक्ट केली जाते. एखाद्याला फार्मसी किंवा फार्मडीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर PCB CET त्या ठिकाणी घेतली जाते. तर या दोन्ही परीक्षांचे अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि 12 फेब्रुवारी ही या अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख आहे. जर आपण कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर प्रति एक्झाम 1000 रुपये फीस असेल. बोथ एक्झाम जर तुम्ही केलं तर 2000 रुपये तुम्हाला भरावं लागेल. म्हणजे PCM CET आणि PCB CET केली तर 2000 भरावं लागतील. आणि या वर्षीपासून एक जो बदल झालेला आहे नवीन, की ही परीक्षा तुम्हाला 2 वेळेस देता येणार आहे. म्हणजे PCB CET सुद्धा 2 वेळेस तुम्हाला देता येईल आणि PCM CET सुद्धा तुम्हाला 2 वेळेस देता येईल. जर असे 4 अटेम्प्ट तुम्ही देणार असाल तर रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 4000 रुपये फीस त्या ठिकाणी भरावी लागेल. म्हणजे एक अटेम्प्ट द्यायचा आहे PCMचा तर 1000, PCM प्लस PCB दोन्ही अटेम्प्ट द्यायचे तर 2000 आणि या दोन्ही परीक्षेचे 2 अटेम्प्ट द्यायचे असतील तर 4000 अशा पद्धतीने आपल्याला फीस द्यावी लागेल. आणि जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर त्या ठिकाणी 1300 रुपये प्रति एक्झाम फीस आहे. म्हणजे PCMला 1300, PCBला 1300 म्हणजे 2600 एका दोन्ही परीक्षेच्या एक अटेम्प्टसाठी. आणि जर दोन्ही परीक्षेचे 2 अटेम्प्ट द्यायचे असेल तर मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे ते दुणे 26 आणि 26 दुणे 52 म्हणजे 5200 रुपये आपल्याला त्या ठिकाणी जे तर पे करावे लागतील. जे मुलं 12th अपियर आहेत किंवा रिपीटर्स असतील अशा मुलांनी या परीक्षेचा अर्ज करून ठेवावेत. पर्याय म्हणून का होईना, एक ऑप्शन म्हणून का होईना आपल्याकडं आपण या परीक्षेचे अर्ज द्यावेत. या परीक्षेला आपण सामोरं जावं. जो काय परफॉर्मन्स असेल त्या आधारावर भविष्यात आपल्याला हे सुद्धा पर्याय उपलब्ध त्यामुळे राहतील. आता या व्यतिरिक्त अजून एक परीक्षा महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं त्याची पण अर्ज प्रक्रिया मागच्या काही दिवसापूर्वी सुरू झालेली, ती म्हणजे MS नर्सिंग CET. याचा आपण सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे, पण परत एकदा रिपीट करतो. महाराष्ट्रामध्ये जे मुलं भविष्यामध्ये BSc नर्सिंगला प्रवेश घेऊ इच्छितात अशा मुलांना महाराष्ट्राची MS नर्सिंग CET ही द्यावी लागते. आणि या परीक्षेचे सुद्धा अर्ज आता सुरू झाले आहेत. 24 फेब्रुवारी या अर्ज प्रक्रियेसाठी अंतिम तारीख असणार आहे. सो ज्या मुलांना भविष्यात BSc नर्सिंगचा पर्यायसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असावा म्हणून अर्ज करायचा असेल तर त्यांनी या दिलेल्या वेळेत आपला BSc नर्सिंगचा अर्ज त्या ठिकाणी नक्की पूर्ण करावा. 24 फेब्रुवारी म्हणजे बऱ्यापैकी वेळ उपलब्ध आहे. परंतु अगदी शेवटी अर्ज प्रक्रियेत न जाता आत्ता वेळ उपलब्ध आहे तर आत्ताच आपण त्या ठिकाणी जे इथं अर्ज करून आपली प्रक्रिया जी इथे ॲप्लिकेशनची पूर्ण करावी. आता या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये PCM आणि PCB CETच्या संदर्भाने विशेषतः याची अर्ज प्रक्रिया सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. अनेक मुलांनी ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल, पण जेही राहिले असतील त्यांना अजूनही वेळ उपलब्ध आहे. या वेळेचा आपण अर्ज पूर्ण करण्यासाठी सदुपयोग करावा. यावर्षी थोडंसं प्रक्रिया सोपी झालेली आहे. बरेचसे जे डॉक्युमेंट्स यापूर्वी अपलोड करावे लागायचे त्यामधून सुटका यावर्षी झालेली आहे. परंतु अपर IDच्या संदर्भानं बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं, पालकांचं जर कन्फ्युजन असेल तर अर्ज करत असतानाच अपर ID क्रिएट करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे फारसं काय टेन्शन घेण्याचं कारण त्या ठिकाणी आपल्याला करायचं नाही आहे. म्हणजे खूप सोपी प्रक्रिया यावर्षी थोडीशी आपल्याला उपलब्ध आहे. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तर फोटो आणि सिग्नेचर आणि आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे असतात. आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये जर असतील तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेटचे डिटेल्स फिल करायचे आहेत, व्हॅलिडिटीच्या संदर्भातले डिटेल्स टाकायचे आहेत. नॉन क्रिमिनल फक्त उपलब्ध असेल तर येस म्हणायचं आहे, उपलब्ध नसेल तर नॉट अप्लाइड म्हणायचं आहे किंवा नॉट अवेलेबल म्हणायचं आहे.
थोडंसं सोपं करून यावर्षीचं इतर CET सेलच्या प्रक्रियेमध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे आपण असं म्हणूया. यामुळं अर्ज करणं खूप सोपं झालं आहे. जे विद्यार्थी राहिले असतील दिलेल्या वेळेच्या आत आपली अर्ज प्रक्रिया नक्की पूर्ण करा. याशिवाय 12th सायन्सनंतर इतर बरेचसे पर्याय उपलब्ध असतात, जसं की BSL LLB आहे, लॉची परीक्षा तुम्हाला देता येते किंवा इतर बऱ्याच एक्झाम आहे. त्याही तुम्हाला त्याच्यात जर भविष्यात इंटरेस्ट असेल तर त्याच्याही अर्ज प्रक्रिया जी इथे सुरू झालेली त्यासाठी सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर नक्की करता येईल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जे इथे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल, फेसबुक तुम्ही फॉलो करून ठेवा. जे काय अपडेट्स असतील वेळोवेळी तुमच्यासाठी या ठिकाणी शेअर केले जातील. धन्यवाद. थँक्यू.